लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जाहीर सभेत जोरदार टीका करत भाजपला लक्ष केलं होतं आणि याच टीकेचा भाजपने देखील जोरदार समाचार घेतलेला आहे। पाहुयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडतंय। त्यानंतर तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीला जोर चढणार आहे। याकरता नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र आहे। अवघ्या 3 दिवसात नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तब्बल 7 सभा होत आहेत। पण मोदींच्या याच मिशन महाराष्ट्राला शरद पवारांनी भीतीचा संदर्भ देत टीकास्त्र डागलंय। शरद पवारांनी मोदींचे व्हिडिओ आणि ऑडिओ ऐकवत निशाणा साधला। शरद पवारांच्या या आरोपांना फडणवीसांनीही कोलांटोड्यांचं प्रत्युत्तर दिल्याचं दिसलं। त्यावर पुन्हा एकदा शरद पवारांवर फडणवीसांनी पलटवार केल्याचं दिसलं। जर शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवत गेलो तर किती कोलांटोळ्या त्यांनी मारलेल्या आहेत हे लक्षात येतील। मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं। लक्षात आलेला असा फराव आहे आणि त्यामुळे त्यांची सगळ्यांची भाषणं बघा, मोदींचं बघा, अमित शहाचं बघा, ते असताना तुम्ही घेतलं त्यांचं बघा, एक माझी टीका असेल उद्धव ठाकरेंच्या म्हणजे तुम्ही 10 वर्ष सत्तेवर आहात, त्यामुळे उद्या पैसे गोष्टी करू नका। 10 वर्षाच्या लोकांचे समोर मांडा। शरद पवारांच्या या आरोपांना काँग्रेसनेही दुजोरा दिलाय। विजय वडेट्टीवारांनीही भाजपवर निशाणा साधलाय। मला वाटतं जगात देशामध्ये 70 वर्षात इतक्या सभा घेणारे पंतप्रधान प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंच नाही। महाराष्ट्रात जर 20-21 सभा होत असतील तर हे तर पंतप्रधान आहेत की राज्यातील एखादी मंत्री आहे। शरद पवार आणि विरोधकांच्या मोदींवरील टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार पलटवार केला। पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे। शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे, त्यामुळे पवार साहेबांच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी सामना रंगतोय। यात महायुतीकडून नरेंद्र मोदी, अमित शहा यासारखे मातब्बर नेते प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं दिसतंय। याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीनं भाजप आणि महायुतीवर टीका करताना मोदींनाही लक्ष केल्याचं दिसतंय। याचा लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।